start. Very good afternoon to everyone. Let's start. Today, I have decided to speak on the topic which is actually very important for us as we are college students. And I think not only for us, but for the people of every stage, it is very necessary. And the topic is personal growth and impact of positivity. And one more thing I want to add is that I am more familiar with mother tongue, so going to speak in Marathi only. आजचा विषय व्यक्तिगत विकास म्हणजेच व्यक्तिमत्व विकास आणि सकारात्मक विचारांचा आयुष्यावर होणारा प्रभाव. समाजात वावरताना आपल्याला खूप लोक भेटतात. कुणाचं व्यक्तिमत्व आपल्याला प्रभावी करतं, कुणाचं दिसणं, कुणाचं बोलणं, कुणाचं वागणं आपल्याला आकर्षित करतं. आणि सपोज एखादं ऍक्टर किंवा ऍक्ट्रेस असेल तर त्यांचं दिसणं आपल्याला अट्रॅक्ट करतं आणि पुढे ते लोकप्रियही होतात. तर ही सगळी प्रोसेस एका रात्री घडते का? तर नाही. सुंदर व्यक्तिमत्व फुलत असताना एक मोठी प्रक्रिया घडत असते आणि ती जडणघडण, ती बांधणी कशी बरं होत असेल याचाच विचार आपण आज करणार आहोत. व्यक्तिमत्व व्यक्तिमत्व आपण म्हणतो, पण नेमकं काय? तर याचा अर्थ त्या शब्दात लपलेला आहे. व्यक्तिमत्व म्हणजे एखादा व्यक्ती आणि तो कुठल्या तत्वांवर जगतो म्हणजेच व्यक्तिमत्व. जर एखादा व्यक्ती चांगले कपडे घालत असेल, शेरवानी वगैरे घालून रेडी असेल, तर ते त्याचं पर्सनॅलिटी आपण त्याच्यावरून त्याची पर्सनॅलिटी जज करू शकतो. आय डोंट थिंक सो. एखादा व्यक्ती आणि त्याची तत्व हे त्याची व्यक्तिमत्व डिफाईन करतात. जगताना खूप सारे असे प्रॉब्लेम्स येतात, टफ टाइम्स असतात, ज्याच्यामुळे आपण अशा वेळेस आपण कसं बिहेव करतो, त्या सिच्युएशन्सला कसं फेस करतो, या इन द सेन्स आपण कुठले तत्वांवर जगतो हेच आपलं व्यक्तिमत्व डिफाईन करत असतात. आणि अजून सिम्पली डिफाईन केलं व्यक्तिमत्व तर एकदम सिंपल म्हणजे व्यक्त होणं. एखादा व्यक्ती आणि व्यक्त होताना तो जे जे काही करतो त्याच्या कृतीतून जे जे प्रभाव होतात ते म्हणजे त्याचं व्यक्तिमत्व दर्शवतात. आणि व्यक्तिमत्व मलाही असतं, तुम्हालाही आहे. जगातील प्रत्येक क्रिएचरला व्यक्तिमत्व आहे. तेच विकसित केलं तर त्या व्यक्तिमत्वाला अर्थ प्राप्त होतो आणि म्हणजेच व्यक्तिमत्व विकास. सो व्यक्तिमत्व विकास म्हणजे अशा कोणत्या कोणत्या गोष्टी आहेत, कोणते फॅक्टर्स आहेत जे डेव्हलप करायला हवे. तर जसं कुंभार एखाद्या मडक्याला आकार देतो ना, तसंच आपणही आपल्यातील शारीरिक, भावनिक, सार्वजनिक, बौद्धिक, सामाजिक हे ह्या गुणांचा समूह आहे. त्यांना समजून घेऊन त्यांना विकसित केलं म्हणजेच एक आपल्या आयुष्याला, आपल्या व्यक्तिमत्वाला आकार दिला. ह्याच प्रकारे आपलं व्यक्तिमत्व विकसित होत असतं. आणि एक गोष्ट अजून अशी आहे की व्यक्त होणं म्हणजे कसं, आपण असे कोणते प्लॅटफॉर्म आहे की व्यक्त होऊ शकतो. मोस्ट इम्पॉर्टंटली आता तो खूप पॉप्युलर आहे, सोशल नेटवर्किंग साईट खूप पॉप्युलर आहे आपल्याला स्वतःला एक्सप्रेस करण्यासाठी. Insta स्टोरी, व्हॉट्सअप स्टेटस हे खूप सिंपल माध्यम आहे ज्याच्यातून आपण स्वतःला एक्सप्रेस करू शकतो. किंवा अशाच गोष्टीतून आपलं व्यक्तिमत्व कसं आहे, किती प्रभावी आहे हे इतरांना कळून येतं. कुणाचे कुणी स्टडीमध्ये हुशार असेल, त्याच्यातून ते हुशारी त्याची दिसून येते. कुणाचा स्वभाव चांगला असेल, एखादी मुलगी खूप चांगली बोलते, तिचं बोलणं खूप प्रभावी असतं. हे सगळे व्यक्तिमत्वाचे फॅक्टर. व्यक्तिमत्व म्हणजे बेसिकली ना आतून बाहेर पडणारी गोष्ट आहे. खूप चांगले कपडे घालून आपण आपलं व्यक्तिमत्व किती स्ट्रॉंग आहे हे डिफाईन नाही करू शकत. फॉर एक्झाम्पल, जर आपण इंटरव्ह्यूला गेलो तर तिथं आपण सूट-बूट घालून गेलो तर ते आपल्याला सिलेक्ट करणार नाहीये. तर आपला इंटरव्ह्यू म्हणजे ह्या शब्दाची जर फोड केली ना, आतला व्ह्यू, आपल्यात काय स्किल्स आहेत, आपण आपली पर्सनॅलिटी ते चेक करतील, ते जज करतील. ते आपल्या दिसण्यावरून किंवा आपल्या पेहरावावरून ते आपल्याला जज करणार आहेत. ते आपला इंटरव्ह्यू घेतील. हेच आपलं व्यक्तिमत्व डिफाईन करतं. किंवा आपण एखाद्या व्यक्तीला असं जज करतो, की अरे आणि नंतर तिच्याशी संवाद साधतो, तर आपल्याला जाणवतं, की जेव्हा मी हिला बघितलं किंवा याला बघितलं, तर मी खूप वेगळा विचार केला होता. मी हिच्याबद्दल वेगळं विचार म्हणजे जज केलं होतं हिला आणि तिच्याशी बोलून मला कळलं, की तिच्यात किती स्ट्राँग पॉइंट्स आहेत. तिचं काय-काय कौशल्य आहे. दिसण्यावरून आपण कुणाचीही पर्सनॅलिटी आपण जज नाही करू शकत. कसं असतं, 100 पायऱ्या असतात आणि त्या 100 पायऱ्यांपैकी ना 15 पायऱ्या असतात आपल्या स्कूल लाईफच्या.
शालेय जीवनात त्यात येतं लँग्वेजेस, गणित, मॅथेमॅटिक्स हे सगळे सगळे गोष्टी असतात स्कूल लाईफमध्ये आणि ते आपल्याला शिकणं खूप गरजेचंच आहे. म्हणजे व्यक्तिमत्त्वामध्ये कोणते-कोणते फॅक्टर्स इन्क्लुडेड असतात, तो हे 15 पायऱ्या ह्या शालेय शिक्षणाच्या असतात. मग नंतर 15 पायऱ्या क्रॉस करून पुढच्या 30 पायऱ्या कशाच्या असतात, तर ते तुमच्या स्किल्स, कौशल्यावर बेस असतात. तो कुणामध्ये कम्युनिकेशन स्किल्स असतात, कुणी समाजात वावरताना म्हणजे किती कॅपेबल आहे, इतरांशी कॉम्पीट करताना किती कॅपेबल आहे, कोणामध्ये धैर्य कसं आहे, कोणत्या-कोणत्या स्किल्स आहेत, या 30 पायऱ्या असतात, जे तुमचं व्यक्तिमत्व ठरवतात आणि हे क्रॉस करून पुढच्या 55 म्हणजे उरलेल्या 55 पायऱ्या असतात, तर त्या फुल बेस आहेत दृष्टिकोनवर. म्हणजे तुमच्या जे कौशल्य आहेत, ते तुम्ही कसे इतरांसमोर एक्सप्रेस करतात, तुमचा पॉइंट ऑफ व्ह्यू कसा आहे, हे तुमचं व्यक्तिमत्व ठरवत असतं. सो धिस इज व्हॉट ॲक्चुअली इन्क्लुडेड इन द पर्सनल ग्रोथ अँड पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट आणि व्यक्तिमत्व विकासची हे डिफाईन झालं आपलं आणि पुढचं आहे की व्यक्तिगत विकास कसा करायचा. सो खूप सिंपल गोष्टी आहे, पण त्या जर आपण फॉलो केला, तर नक्कीच आपलं पर्सनॅलिटीचा ग्राफ इन्क्रीज व्हायला खूप हेल्पफुल ठरतं. आपण ना हे सगळं आपल्या स्वतःला करायचं असतं. म्हणजे असं नाही की कुणी सांगेल आणि आपण मग 2-3 मला तर असं वाटायचं अगोदर की 2-3 सेशन केले, सो माझी पर्सनॅलिटी खूप डेव्हलप होण्यात मला हेल्प होईल, असं नाहीये. आपल्याला स्वतःला स्वची जाणीव होणं आणि त्यातून आपण स्वतःचा विकास करत जायचा. धिस इज व्हॉट द पर्सनल ग्रोथ ॲक्चुअली इज. सो आपण आत डोकवायला हवं. आपल्याला काय जमत नाही, काय-काय आवडत नाही, हे आपण विचार करायला हवा. कुणाला जर विचारलं की तुमच्यातील कोणते असे वीक पॉइंट्स आहे की ते तुम्हाला आवडत नाही, तर कोणी म्हणेल की मी अपयशातून खचून जातो. मला जर विचारलं की मी बोलेल की मी लवकर चिडते, खूप अग्रेसिव्ह आहे. अजून काही. खूप जणांचे खूप खूप वीक पॉइंट्स असतात आणि तेच आपण ओळखायला पाहिजे. त्यावर वर्क करायला हवं. त्यासोबत माहिती असतात, ते पण ओळखायचे, त्यांच्यावर पण वर्क करायचं आणि अशीच आपली पर्सनॅलिटी डेव्हलप करायची. काही नाही. बोलणारच आहोत. सो अशा वेळेस स्वीकारायचं असतं आणि पुढे जाते तर खूप सांगायला गेलं तर पण मला येतो ना, तेव्हा देवाने आपल्याला 2 बैल दिलेले असतात. एक आशावादी बैल आणि एक निराशावादी बैल आणि ह्या दोघी बैलांपैकी कोणता बरं जास्त स्ट्रॉंग असेल अनिकेत, त्यांचा नेटवर्कचा काही इश्यू आहे का? हॅलो. आवाज सो सॉरी इकडे नेटवर्क इश्यूज आहे. हॅलो. हो, येतोय आवाज. हो, आता येतोय ना? हां, ठीक आहे. थोडं आहे ना, कुठं ना बाहेर घेऊन बसा, नाही तर असं म्हणजे आवाज कमी पण येत होता आधीपासूनच. हो का? मी आता येतोय का? मी टेरेसवरच आहे हा, ॲक्चुअली. हा, येतोय. हो, हो. हॅलो. हा, कंटिन्यू करा तुम्ही. हो, हो, येस, हो, आवाज चालेल. येतोय, बोला. हां. ठीक आहे. सॉरी. मी कुठं अटकले होते. सो वीक पॉइंट्स आपण आपले वीक पॉइंट्स ओळखायला हवे आणि कुणामध्ये काही स्ट्राँग पॉइंट्स असतात, ते पण आपण ओळखायचे, त्यांच्यावर वर्क करायचं आणि प्रत्येक सिच्युएशनला पॉझिटिव्हली फेस करायचं. ठीक आहे, बऱ्याच जणांना बऱ्याच गोष्टी नाही येत. सो काही येत नाही म्हणून खचून जायचं नाही. सो पॉझिटिव्हली त्या गोष्टींना फेस करायचं.
कसं असतं, जन्माला आल्यावर देवाने आपल्याला 2 बैल दिलेले असतात. एक आशावादी बैल आणि एक निराशावादी बैल आणि दोघींपैकी कोणता बरं स्ट्राँग असेल? ऑब्व्हियसली आपण ज्याला जास्त खाऊ घालू तो स्ट्राँग असेल. आता लास्ट मीटिंग झाली होती, माझंच एक्झाम्पल. तेव्हा विचारलं होतं, की "तुम्ही सेशन घ्याल का?" सो त्यावेळेस माझा निराशावादी बैल जास्त स्ट्राँग झाला. काहीच नाही विचार केला आणि मी नो असं म्हटले. पण कधी आपण चुकतो ना, तर मनात कुठेतरी चुका असं जाणवतोच. आणि मग माझ्या आशावादी बैलाला मी जास्त खाऊ घातलं आणि सो डिसाईड केलं, अरे आपण इतक्या मीटिंग्स केल्या, काय पॉझिटिव्ह घेतलं, काय बोध घेतला आपण? नाही, नाही आपल्याला कॉन्फिडंट व्हायला हवं आणि असं मी माझ्या निराशावादी बैलाला सप्रेस केलं आणि आज घेतेच आहे सेशन. सो एव्हरीवन शुड ट्राय धिस आणि प्रत्येकाने असेच स्वतःला नेहमी मोटिव्हेट करत राहायचं. म्हणजेच आशावादी बैलाला जास्त खाऊ घालायचं असं असतं. वीक पॉइंट्स ओळखायचे. अ, त्याच्याने जे म्हणजे वीक पॉइंट्सची जाणीव असणे हे खूप जास्त चांगला इफेक्ट असतो. त्यावेळेस आपण त्यांना सॉर्ट आउट करायचं, शांत व्हायचं, बुद्धीचा विचार करायचा आणि ते कसं ओव्हरकम करता येईल ते बघायचं. आणि व्यक्तिगत विकास म्हणजे मी पहिले पण म्हटले, की स्वतःला स्वची जाणीव होणं. बऱ्याच लोकांना सवय असते, की कुणाचं अनुकरण करून ते करायचं किंवा दुसरं म्हणतोय म्हणून ते चांगलं आहे, ते वाईट आहे. असं कोणी म्हणतंय म्हणून ते करू नये. आपण आपले सतसत विवेक बुद्धी असते आपल्याला आणि आपल्याला कळतं, की काय चांगलं आहे, काय वाईट आहे. म्हणून नेहमी चांगल्या गोष्टींनाच बढावा द्यायचा आणि असं पुढे जात राहायचं. आता कोणी जर म्हटलं, की कॉपी करणं वाईट आहे, की चांगलं आहे, तर ऑब्व्हियसली आपल्याला कळेल, की ते वाईट आहे. सो तसंच आहे. आपल्या सतसत विवेक बुद्धी असते आपल्यात आणि आपल्याला कळतं, की काय चांगलं आहे, काय वाईट आहे आणि त्याच दिशेने ते चांगल्याच गोष्टींना बढावा द्यायचा आणि अशा छोट्या-छोट्या गोष्टींमधून आपली पर्सनॅलिटी किती स्ट्राँग बिल्डअप करता येईल, हे घडत असतं. आणि सगळ्यात लास्ट पण नॉट लिस्ट खूप महत्त्वाचा फॅक्टर असतो, की तो म्हणजे आपण नेहमी दुसऱ्यांचे दुःख हेरून, दुसऱ्यांना मदत करून, त्यांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करून सुद्धा आपलं व्यक्तिगत विकास होत असतो. सो आपण नेहमी हेल्पफुल नेचर ठेवायला हवं आणि हा सगळ्यात इम्पोर्टंट पॉइंट आहे. व्यक्तिगत पर्सनल ग्रोथसाठी, व्यक्तिमत्व विकासासाठी. सो व्यक्तिमत्व ही बेसिकली ना सतत घडत असणारी प्रक्रिया आहे आणि त्यामध्ये प्रभावी करणारे कितीतरी घटक असतात. माझ्यासाठी माझे आयडॉल आई-वडील आहेत. सो कुणासाठी शिक्षक, फ्रेंड्स, कोणी थोर पुरुषांचे चरित्र वाचून गुड प्रिन्सिपल्स वगैरे, गुड व्हॅल्यूज असं घेत असतं. सो असे कुठून ना कुठून कोणीही प्रभावित होत असतं. पण व्यक्तिगत विकास म्हणजे ना हे जास्त यात महत्वाचं आहे, की तुम्हाला तुमच्या स्वची जाणीव होणं, आपल्या स्वतःची जाणीव होणं आणि कुठेतरी ह्याच दिशेतून आपण तरुण पिढीने विचार करावा आणि हाच विचार लक्षात घेऊन कृतीप्रधान व्यक्तिमत्वासाठी आपण कामाला लागूया. सो धिस इज व्हॉट अबाउट पर्सनल ग्रोथ आणि नेक्स्ट इम्पोर्टंट टॉपिक आहे, खूप महत्वाचा आहे, की तो म्हणजे इम्पॅक्ट ऑफ पॉझिटिव्हिटी. सो पॉझिटिव्हिटी हे सगळ्यांना माहिती आहे, की सकारात्मक विचार म्हणजे काय असतात. पण खूप साऱ्यांना कन्फ्युजन झालेलं आहे हल्ली. सो पहिले तर आपण हे बघून घेऊ, की पॉझिटिव्ह विचार म्हणजे काय नसतं. खूप प्रकारचे लोकं असतात, की ते वेगळेच विचार करतात आणि म्हणतात, की आम्ही खूप पॉझिटिव्ह आहे. फर्स्ट थिंग इज पहिल्या प्रकारचे लोकं असे असतात, की ते विचार करतात, की मी असा-असा विचार करतोय आणि मी जसा विचार करतोय ना, तसंच होणार. हे बिलकुल पण पॉझिटिव्ह नाहीये. दुसऱ्या प्रकारचे असतात, की मला एखादी गोष्ट पाहिजेल आणि मी त्याच्याबद्दल सतत पॉझिटिव्ह विचार करत राहणार आणि मला ती मिळणारच आहे. म्हणजे मी पॉझिटिव्ह विचार केला, सकारात्मक विचार केला, तर मला ती गोष्ट मिळेलच, असा विचार करणारे देखील पॉझिटिव्ह नसतात. आणि थर्ड थिंग इज की खूप जास्त प्रकारचे म्हणजे जास्त लोकं असाच विचार करतात, की मी फ्युचरबद्दल चांगला विचार केला. नेहमी मी चांगलाच विचार केला. मी नेहमी सुखी राहील. माझं फ्युचर खूप आनंदी राहील आणि ऑब्व्हियसली तसंच घडेल. असा विचार करणारे पण पॉझिटिव्ह नसतात. सो मग हे कोण असतात? तर हे फक्त अनरिअलिस्टिक विशफुल थिंकिंग असते. हे बिलकुल पॉझिटिव्ह पण नसतं आणि खूप मुलं असे असतात, की खूप सेन्सिटिव्ह एक्झाम्पल आहे, पण असतात. एखादा मुलगा आहे आणि त्याने डिसाईड केलं, की बोर्डमध्ये मला 98% मिळावे. सो तो हार्ड घेतो, तेवढा स्टडी करतो, स्वतःला डेडिकेट करतो, रिझल्ट लागतो आणि त्याला भेटतात 96%.
आपल्यासाठी चांगलंच आहे, पण तो पॉझिटिव्ह नसतो ना, तो अनरिअलिस्टिक जगात जगत असतो आणि मग तो सुसाईड करतो. हे सेन्सिटिव्ह आहे, पण आपण नेहमी ऐकतो, खूप वेळेस ऐकतो. असे खूप सारे एक्झाम्पल्स आपल्यासमोर आहे. सो अशा वेळेस ना, तरुण पिढीने म्हणजे आपण सगळ्यांनी ना, एक पॉझिटिव्ह ॲटिट्यूड डेव्हलप करायला हवं आणि ते पण भ्रमात नसावं. हे आता जे 3 एक्झाम्पल्स होते, ते पॉझिटिव्ह बिलकुल नाहीये. सो ते अनरिअलिस्टिक थिंकिंग आहे, अनरिअलिस्टिक विचार म्हणजे त्यांच्याच विश्वात असतात ते. सो ॲक्चुअल पॉझिटिव्ह काय आहे, तर एक एक्झाम्पल घेतलं, तर एक खेळ आहे आणि त्या क्रिकेट खेळतोय म्हणजे आपण क्रिकेट खेळतोय, बॅटिंगला आहे, विकेट कीपर कुणीही नाहीये. म्हणजे आउट व्हायचा प्रश्न नाही. एक बॉल येतो आणि मिस होतो. ठीक आहे, मिस झाला. पिचवर तुम्ही दटून उभे आहात, फर्म आहात. सो ठीक आहे, एक बॉल मिस झाला तर काही नाही. दुसरा बॉल येतो, तो पण मिस होतो. असं करत-करत तिसरा बॉल येतो, तो पण मिस होतो. चौथा, पाचवा पण मिस होतो. सो 6 बॉल येतो आणि त्या बॉलवर तुम्ही 6 मारतात. हे लाईफचं एकदम तसंच आहे. बॉल म्हणजे काय आहे, तर त्या अपॉर्च्युनिटीज आहेत. तुम्हाला आयुष्यामध्ये खूप साऱ्या अपॉर्च्युनिटीज येणार आहे. ठीक आहे, काही संधी सुटून जातात, पण एखादी अशी संधी येते, की जिचं तुम्ही सोनं करतात आणि जस्ट वेट फॉर द राइट टाईम. जीवनात कधी पण हार मानायचं नाही. हा आयुष्याचा खेळ तसाच आहे. तुम्ही कधीच जोपर्यंत आउट होणार नाही, जोपर्यंत तुम्ही गिव्ह अप करत नाही. आणि असं पण नाही, की ठीक आहे एका बॉलला 6 मारलं, की मी थांबून जायला हवं. नाही, नेहमी खेळत राहायचं. हे आयुष्याचा खेळ आहे. तो नेहमी खेळत राहायचा आणि जो प्रयत्न करत राहील, तो सक्सेसफुल होणार आहे. अँड धिस इज व्हॉट द रिअलिस्टिक थिंकिंग. ते पहिले जे झाले, ते अनरिअलिस्टिक पॉझिटिव्ह विशफुल थिंकिंग वाले लोकं होते. आणि हे आता खूप सिंपल आहे, की व्हॉट इज रिअलिस्टिक पॉझिटिव्ह थिंकिंग इज. म्हणजे तुम्ही कधीही गिव्ह अप नाही करायचं. काही-काही वेळेस अशी सिच्युएशन येते, तुम्ही स्वतःला प्रूव्ह नाही करू शकत. ठीक आहे ना. परत संधीची वाट बघायची. आपले प्रयत्न चालू ठेवायचे. स्वतःचे 100% द्यायचे आणि एक अशी संधी नक्की येते, की जिचं तुम्ही सोनं करतात आणि ते स्वतःला मग प्रूव्ह करतात आणि ते झाल्यानंतर परत थांबत नाही. नेहमी हा खेळ खेळत राहतात. नेहमी प्रयत्नशील असतात आणि तोच व्यक्ती खरा सक्सेसफुल होतो. So this is what the realistic positive thinking based upon fearless actions. No डर, no stress, no depression, no pressure. जेव्हा मनात एखादी गोष्ट ठाण केली ना, तर त्या कामात कुठलीही कसर नाही सोडायची. असं विचार करायचं की जे होतंय ना, ते चांगल्यासाठी होतंय आणि नाही झालं ना, ते पण चांगल्यासाठी ते पण चांगलंच आहे. ठीक आहे. असे जे विचार करतात ना, ते पॉझिटिव्ह ते खरे पॉझिटिव्ह. ते खरे रिअलिस्टिक पॉझिटिव्ह थिंकिंग असतं. अजून एक एक्झाम्पल जर आपण घेतलं, तर एक इंटरव्ह्यू एक्झाम्पल आहे. इंटरव्ह्यू आहे, सपोज कॅम्पस आहे, खूप सारे कॅन्डिडेट आहेत, 20, 30, 30 अशा कॅन्डिडेट्समध्ये आपण जर कॅटेगरीत त्यांना केलं, तर पहिले विचार येतात निगेटिव्ह थिंकिंग वाले लोकं. ते "अरे यार, माझं तर होणारच नाही आणि किती कॉम्पिटिशन आहे आणि इतके सारे आहेत, माझं कसं काय होईल?" हे तर फुल्ली निगेटिव्ह असतात. बिचाऱ्यांचं काही नाही होत. नंतर येतात जे अनरिअलिस्टिक विशफुल थिंकिंग वाले. त्यांचं असं, की "अरे, हे जॉब तर फक्त माझ्यासाठीच आहे आणि मी एवढा विचार केलेला आहे सो मलाच भेटणार आहे. माझंच सिलेक्शन होणार आहे आणि ही जॉब मला भेटायलाच हवी. नाही नाही जर भेटली तर मी इतरांना काय तोंड दाखवेल वगैरे, वगैरे." हे बिचारे त्यांच्या विश्वात जगणार आहे. सो ठीक आहे, टेम्पररी कॉन्फिडन्स खूप चांगली गोष्ट आहे. पण ओव्हर कॉन्फिडन्स असणं पण ना तितकंच हानिकारक आहे. कसं? तर हे बिचारे स्वप्नाचं महल बांधायला सुरुवात करतात. त्यांचं एक्स्पेक्टेशनचं महल खूप बांधलं जातं. मग मला ही जॉब भेटणारच आहे, त्यांचं ठरवतात. मी पुढे असं करेल, तसं करेल आणि आणि ते किती सिम्पली ते डिस्ट्रॅक्ट होऊन जातात, की त्यांना ॲक्चुअली काय करायचंय. ते त्यांचं हे अनरिअलिस्टिक लोक आहे आणि रिॲलिटी काय आहे, की जो कंपनीवाला आहे ना, त्याला काहीच पडलेलं नाही. जो इंटरव्ह्यू घेणार आहे ना, त्याला काहीच पडलेलं नाहीये, की तुम्ही काय विचार केला आहे आणि तुम्ही तुमचे काय बॅकग्राऊंड आहे वगैरे काहीच नाही. त्याला फक्त कंपनीचा फायदा हवा आहे. जर तो 20 क्वालिटीज ठेवतोय क्वालिफिकेशनपैकी, तर त्यापैकी एकच फक्त कॉन्फिडन्स असणार आहे आणि हे अनरिअलिस्टिक लोकं फक्त ओव्हर कॉन्फिडंट होऊन जातात. मग तुम्ही येतात थर्ड कॅटेगरी, जे रिअॅलिटीला फेस करणारे असतात. तुम्ही काय विचार करता? सगळं स्टडी करतात. ठीक आहे. हे जॉब आहे. सो याच्यासाठी काय-काय रिक्वायरमेंट्स आहे. तुम्ही स्वतःला कसं प्रिपेअर करतात, 100% देतात. सिच्युएशनला फेस करतात, रिअॅलिटीला फेस करतात आणि
तितकं हार्डवर्क घेतात ते जॉबसाठी. आणि मग मिळालं तर चांगलंच आहे आणि नाही मिळालं तर तरी चांगलं आहे. माझं काय, मी तर कुठे पण एफर्ट्स घेणारच आहे. पण बिचाऱ्या कंपनीचं नुकसान, मी तर हॉनेस्टली काम करणार होतो, असा विचार करतात. आणि ते हे तुमच्या डोळ्यात दिसतं. अशाने तुमच्यात विश्वास निर्माण होतो. फक्त अंधविश्वास नाही तर विश्वास निर्माण होतो. सो ही असते खरी रिअलिस्टिक पॉझिटिव्ह थिंकिंग काय असेल. असं नाही की जे होतंय जे होणार आहे ते चांगलं होईल आणि चांगल्या गोष्टींचा विचार केला तर चांगलंच होईल, नाही. जे होतंय ते चांगल्यासाठी होतंय आणि त्यात मला फेस करून स्वतःला कसं त्या फेव्हरेबल कसं करता येईल ही खरी आहे अनरिअलिस्टिक सॉरी रिअलिस्टिक पॉझिटिव्ह थिंकिंग. सो what is the SAR? Positive thinking is not about expecting the best to happen. फक्त जे होतंय ना ते चांगल्यासाठी होतंय असा जर विचार आपण केला ना तर हे खरे पॉझिटिव्ह असण्याचं म्हणजे पॉझिटिव्ह ॲटिट्यूड असतं आणि तेव्हा तुमची खरी प्रोग्रेस व्हायला सुरुवात करते. आता तर आपण म्हणजे खूप चांगलं डिस्कस केलंय व्हॉट इज पॉझिटिव्हिटी. मग असं खूप जण असं म्हणजे विचार येतो माझ्याही मनात नेहमी यायचा की पॉझिटिव्ह एनर्जी कशी इन्क्रीज करायची आणि कसं काय आपलं आपण पॉझिटिव्ह ॲटिट्यूड डेव्हलप करायचं. सो खूप बेसिक आहे, कॉमन सेन्स आहे. आपल्याला काय वाटतं म्हणजे मला तर असंच वाटेल, की माझ्याबद्दल ना इतरांनी नेहमी चांगलंच बोलायला हवं. ऑब्व्हियसली तुम्हालाही तसंच वाटणार आहे, की तुमच्याबद्दलही इतरांनी चांगलाच व्ह्यू ठेवावा, सगळ्यांनी चांगलं वागावं. सो आपण हे समजून घ्यायला हवं. आपल्याला वाटतं इतरांनी आपल्याशी चांगलं बोलावं. जगातील प्रत्येक व्यक्तीलाही तसंच वाटतं. हे आपण समजून घेऊ. आपल्याला जे हवंय ना, ते सगळ्या क्रिएचर्सला पण हवंय. सो आपण इतरांशी चांगलं वागायला आपल्याशी इतरांनी चांगलं वागायला हवं असं आपल्याला वाटतं ना, तर आपणही इतरांशी चांगलंच वागायला हवं. खूप कॉमन सेन्स आहे. आणि मग आपण कुणाचं वाईट केलं, तर असं नाही की मी आज कुणाबद्दल वाईट विचार केला सो कलियुग आहे, घुमून फिरून येईल माझ्याकडे, मग माझं वाईट होईल असं काही नाही. इथं खूप इन्स्टंट इफेक्ट असतो. जर तुम्ही कुणाचं काही वाईट कर्म केलं ना, तर लगेच तुम्हाला त्याचं इफेक्ट दिसायला लागतो. जस्ट फॉर एक्झाम्पल कुणाला ट्राय करायचं असेल तर करा. मी तर केलं. एखाद्या दिवशी शांत वातावरणात ना एक प्रेयर करायची डोळे मिटून, की "हे देवा, या जगातील सगळ्या जीवजंतूंना सुखी ठेव. अ, कोणालाही दुःख नको देऊ. पूर्ण पृथ्वीवर शांतता राहो." अशी प्रेयर करा. किती शांत, प्रसन्न असं वाटतं. आणि अजून एक अशी प्रेयर करून बघा, की "हे देवा, ह्या जगातील सगळ्या जीव-जंतू, सगळ्या सृष्टीमध्ये सगळ्यांना दुःखी करून दे. कुणाचं चांगलं नाही व्हावं." असा विचार करा. माहिती लगेच असं आपल्याला ना वाईट वाटायला सुरुवात होते. आपलं मन अशांत होऊन जातं. माझ्यासोबत तर झालं होतं. सो असं लगेच इन्स्टंट इफेक्ट आपल्याला जाणवतो. आपलं आपलं मन अशांत झालं, मग झोप लागणार नाही. मग ऑब्व्हियसली हेल्थ इश्यूज क्रिएट होतील. सो आपण स्वतःला शांत ठेवलं म्हणजेच आपण इतरांसाठी चांगला आपण विचार केला. सो अशामुळे आपल्याला पीस मिळेल म्हणजे शांतता लाभेल आणि असं पॉझिटिव्ह ॲटिट्यूड डेव्हलप होईल. सो आता कोणी असं म्हणेल, "हां, मी तर इतरांसाठी प्रेयर केली किंवा मी जर बोलून वर्ल्ड चेंज होईल का?" ऑब्व्हियसली नाही होणार. पण तुम्ही जर शांत व्हाल ना, तुम्हाला तर शांती भेटेल ना. तुम्हाला भेटली तर तुमच्या घरच्यांनाही शांतता भेटेल. वर्किंग प्लेसवर, कॉलेजमध्ये, कलीग्समध्येही शांतता भेटेल. तुम्ही जर आतून रिलॅक्स असलात ना, तर तुमचे चान्सेस वाढतात, सक्सेस रेट वाढतो आणि हे दिस इज व्हॉट पॉझिटिव्ह हाऊ शुड वी इन्क्रीज अवर पॉझिटिव्ह एनर्जी. सो मॉरल इज म्हणजे positive thinking is not gained from negative thinking. You just reap what you sow. सो खूप सिंपल आहे. पण आपण ते आपल्या दैनंदिन आयुष्यात हे जर लावून घेतलं किंवा अशा रीतीने जर आपण वागलो ना, त्यासाठी आपल्याला नक्कीच फायदा होतो. अँड आय विल स्टॉप हिअर. सो आय जस्ट वॉन्ट टू थँक यू एव्हरीवन आणि काही चुकलं असेल तर मोठ्या मनाने माफ करा. अँड थँक यू अनिकेत दादा अँड ऑल द सिनियर्स. थँक यू. Thank you so much, Chanchal. It was really a good session. Today we learned a lot of things from you. Thank you so much. Srinivas, hello.
Sumit. Hello, Sumit. हॅलो हॅलो, आवाज येतोय का? Oh, I would like to say something. This is very great session and helpful to our in interview point of also. Then thank you so much, and this is so great session. Thank you, Didi. Shivam, did you want to speak? Shivam. Yes, How was the session, Shivam? it was very good, and she was very good speaking ability and explaining ability. Thank you so much. And next, try other members also to give this session and other information. Any type of information you want to say, give, you can give us. Thank you very much. हॅलो Hello. हॅलो, आवाज येतोय का? Oh, येस येस, मग मी खूप वेळ झाला ट्राय करतोय पण मी लेफ्ट झालो, पुन्हा ऍड झालो. फर्स्ट ऑफ ऑल गुड इव्हनिंग टू ऑल ऑफ यू. चंचल ताई, खूप भारी सेशन होता. ऍक्च्युली मी स्वतः अटेंड करणार नव्हतो थोड्याशा कारणामुळे, पण मी नक्की ठरवलं होतं की ऍक्च्युली हे खूप दिवसापासून तुम्ही हा टॉपिक दिला होता आणि आम्ही एक्साइटेड होतो की नवीन मुलं काहीतरी सेशन देत आहे आणि हीच एक पॉझिटिव्ह थिंकिंग होती फाउंडेशनसाठी. कुठंतरी डेव्हलप होत आहे मुलं. तर नक्कीच तुमचं सेशन खूप भारी वाटलं आणि टॉपिकच असा खूप फंटास्टिक होता की पर्सनल ग्रोथ अँड इम्पॅक्ट ऑफ पॉझिटिव्हिटी. सो नाईस, बट स्टील मी थोडासा हायलाइट करतो, तुमचे मला काही काय पॉइंट्स आवडले. तर डिफरन्स बिटवीन रिअलिस्टिक पॉझिटिव्हिटी अँड अनरिअलिस्टिक पॉझिटिव्हिटी, सच अ नाईस एक्सप्लेनेशन्स आय आर हिअर अप टू टुडे. बिकॉज ऍक्च्युली तुम्ही म्हणता की तसं एकदम राईट आहे की लोक प्रत्येक वेळेस की म्हणता पॉझिटिव्हिटी पॉझिटिव्हिटी पॉझिटिव्हिटी. सो आपण कशी पॉझिटिव्ह एनर्जी क्रिएट केली पाहिजे, तर थोडंसं मला फार तरी कळालं की ठीक आहे, असे पण एक पार्ट तुम्ही खूप भारी समजून सांगितला. सो अदर पॉइंट्स की कॉन्फिडन्स अँड ओव्हर कॉन्फिडन्स, तो सुद्धा पॉइंट तुम्ही खूप भारी क्लिअर केला. कारण ऍक्च्युली मी माझ्या जवळून पाहिलेलं आहे किंवा कधी कधी फील पण झालेलं आहे आतापर्यंतच्या या 21 वर्ष, म्हणजे 21 वर्ष म्हणलं की जेवढं एज्युकेशन टाइम गेला तेवढा त्या टाइम मध्ये पण बघितलं की खूप मस्त एक्सप्लेन केलं की तुम्ही ओव्हर कॉन्फिडन्स आला तर माणूस निश्चितच ते हानिकारक ठरतं. तर नक्कीच ओव्हर कॉन्फिडन्स हा तुमच्या म्हणण्याप्रमाणे की आपण ठेवला नाही पाहिजे, ते हानिकारक ठरतं. तर आय ऑल्सो अप्रिशिएट टू दॅट स्टेटमेंट. अँड खूप भारी सेशन होता आणि तुम्ही मस्त हे सेशन दिलं त्याबद्दल वन्स अगेन अँड थँक्यू. तर मी एवढंच म्हणेन की एसईच्या आणि टीईच्या मुलांना की प्रत्येकाने असंच सेशन प्रत्येकाने द्यायला हवं, व्हॉट एव्हर इट मे बी द टॉपिक. तर असं काही नाहीये की तुम्हाला तुमचा कोणता टॉपिक आवडतो तर प्रत्येकाने समोर यावं. कारण स्टील आतापर्यंत 3 टॉपिक्स आलेले, तर पुढच्या 1-2 मीटिंग्स ऑलरेडी हे आहेत की त्यांनी घेतलेले आहेत की आता पुढे घेणार आहेत ते पुढच्या याच्यामध्ये. तर तुम्ही पण या, तुमचा पण टॉपिक अनिकेतकडे सेंड करा, प्रत्येकाने भाग घ्या. तर मला तरी असं वाटतं की अजून पण मी काही टॉपिक माझे ठरवले आहेत, पण मला असं वाटतं की मी ऑलरेडी एक चान्स घेतलेला आहे. बाकीची पण कितीतरी मुलं आहेत त्यांनी सुद्धा याच्यामध्ये पार्टिसिपेट व्हावं. कारण खूप भारी तुम्ही, मला असं वाटतं की अनिकेतकडं पहिलीच वेळ पण एकदम फर्स्ट मस्त एकदम भारी वाटलं की कुठंच हे नाही की असं एकदम फुल्ली कॉन्फिडन्स 100% तुम्ही कॉन्फिडन्स होता तुमच्या शब्दावरती. तर नक्कीच मला असं वाटतं की एक पॉईंट सांगायचं वाटतं की जो स्पीकर राहतो तो जर त्याच्या शब्दावरती जर कॉन्फिडन्स असेल ना, तर नक्कीच पुढच्यावरती प्रभाव पडतो. तर तुमच्या शब्दामध्येच एवढा थोडा कॉन्फिडन्स होता की पुढच्यावरती नक्कीच प्रभाव पडेल, याच्यामध्ये नो डाऊट. तर खूप भारी, नक्कीच खूप आवडला. वन्स अगेन अँड थँक्यू सो मच. Thank you, Dada.